एकदम कुरकुरीत झाले बघा। नमस्कार, मी प्रीती। HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा कच्च्या केळ्याचा चिवडा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण कच्च्या केळ्याचा मस्त असा कुरकुरीत असा चिवडा बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 केळी घेतलेली आहेत। ही केळी पहिले आपण सोलून घेणार आहोत। आपण बऱ्याच प्रकारचे चिवडे खातो, तर आज आपण केळ्याचा चिवडा खाणार आहोत। मस्त होतो, कुरकुरीत एकदम आणि टेस्टी पण लागतो हा। तर केळी सोलताना सुद्धा ना आपल्याला बघा असे कट्स मारून घ्यायचे आहेत उभे, म्हणजे ना असं केलं ना की केळं आहे ना ते व्यवस्थित असं सोललं जातं। त्यासाठी असे पहिले कट्स मारून घ्यायचे आणि मग असं काढून घ्यायचं। हे बघ कसे व्यवस्थित असे हे निघतात। हे बघा इथे लगेच आपला केळा इथे साफ करून झालेला आहे। तो आम्ही आणखीन एक केळं साफ करून दाखवते। एकदम सोपी पद्धत आहे। दोन्ही बाजून थोडंसं कट मारून घ्यायचं आणि मध्ये आपल्याला असे कट्स मारून घ्यायचे। असं काढलं ना की पटकन असं निघतं हे। आता अशा प्रकारे ना सर्व केळी मी आता अशीच सोलून घेते आणि मग आपण चिवडा बनवणार आहोत। तर हे बघा इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण चिवडा बनवणार आहोत। त्यासाठी हे बघा इथे मी मोठ्या याची किसणी घेतलेली आहे। हे बघा मोठे आहेत खास याला। आता आपल्याला गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्याला किसणीने असं हे किसून घ्यायचं आहे। यावेळेस ना गॅस जरा मोठाच ठेवायचा, म्हणजे कसं ना किसल्यानंतर ना पडलेलं जे आपलं जे चिवडा होणार आहे तो पटकन असा कुरकुरीत असा होणार आहे। बघा तुम्ही पाहू शकता, हे बघा। आणि जर आपण गॅस कमी ठेवला ना मग तो नरम पडू शकतो, कारण की एकावर एक असे किस पडला की मग ते नरम होण्याची शक्यता असते। त्यासाठी असं थोडा गॅस फास्ट ठेवायचा। आता हे आपल्या व्यवस्थित असं कुरकुरीत असं करून घ्यायचं आहे। एक साइड छान झालेली आहे। आता आपण पलटी मारून घेणार आहोत आणि दुसरी साइड सुद्धा आपल्याला छान अशी खरपूस अशी करून घ्यायची। हे बघा इथे आता आपला मस्त असा कुरकुरीत असा चिवडा झालेला आहे। तुम्ही पाहू शकता कलर पण चेंज झालेला आहे, मस्त दिसतोय एकदम। आता पूर्ण आपल्याला तेल निथळून घ्यायचं आहे आणि असं काढून घ्यायचं आहे। तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवते। असं आपल्याला किसून घ्यायचं आहे, फक्त जरा काळजीपूर्वक घ्यायचं आहे, कारण की सांगू गॅस आपला फास्ट आहे आणि असं खिसताना ना थोड्या वेळाने म्हणा असा धक लागतो, म्हणजे गरम गरम वाफ आपल्या हाताला येते। त्यासाठी जरा काळजीपूर्वक करायचं आहे। छान पीस पडतो एकदम। अशा प्रकारे आता सर्व चिवडा मी आता करून घेते। बघा इथे आपण आता सर्व चिवडा करून घेतलेला आहे। बघा मस्त एकदम ना कुरकुरीत असा हा चिवडा इथे आपला झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त झाला, एकदम कुरकुरीत झाला एकदम। आता आपण याला फोडणी देणार आहोत। त्यासाठी ना इथे मी एक घेतलेलं आहे भांड, त्याच्यामध्ये आपण आपल्याला चिवडा काढून घेऊया। त्यानंतर बघा 2 चमचे तेल मी ते गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकते मी आता जिरे पूड, 1 पाव चमचा इतकी।
त्यानंतर पाव चमचे इतके आपल्या याच्यामध्ये धनेपूड घालून घ्यायची आहे. त्यानंतर कढीपत्ता, थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग. हे थोडं मिक्स करून घेऊया. आता यातच ना मी चवीसाठी ना थोडी साखर पण घालणार आहे. जर तुमच्याकडे पिठी साखर असेल ना तर तुम्ही अशी डायरेक्ट अशा चिवड्यामध्ये घातली तरी चालणार आहे. तर मी याच्या फोडणीमध्ये घातली थोडी. आता ही आपल्या याच्यावर टाकून घ्यायची. आता थोडंसं चवीनुसार मीठ आणि हे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त चिवडा झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की करा. आपण वेफर्स वगैरे आपण बनवतो, पण जर तुमच्याकडे कच्ची केळी असतील ना तर तुम्ही नक्की चिवडा बनवा. आणि गणपती बाप्पा पण आलेलेच आहेत, तर आपण मस्त असा कुरकुरीत चिवडा सुद्धा बनवू शकतो. आता मी ते प्लेटमध्ये काढून घेते. तर बघा इथे आपला मस्त असा कुरकुरीत कच्च्या केळ्याचा चिवडा इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, मस्त दिसतोय आणि टेस्टी पण लागतो. तर नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.